आम्ही कोळी कट्टाचे कोळी बांधव पुन्हा तुमच्यासोबत युट्यूब द्वारे जोडत आहोत मनोरंजनाची एक नवीन वाटचाल. एक मिनिट, त्या हृदयला सोडला कोणीतून. हे ना सुजल, चल अरे जा सोडा त्याला, काय करताय? हा तर कुठे तुम्ही? हा तर मनोरंजनाची नवीन वाटचाल घेऊन तुमच्यासोबत आम्ही पुन्हा जोडत आहोत. तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि पाहत राहा. भंगार बाटलीवाले, भंगार बाटलीवाले, सायकल रिपेरिंग वाले, भंगार बाटलीवाले. ओ भैया, ओ भैया, क्या हुआ भैया? क्या हुआ भैया, क्या हुआ का? ये साइकिल का कितना दोगे? हाँ देखो देखो, 500? 50. अरे क्या बात कर रहे हो भैया, 50 रुपए का मैं क्या करूँ? नया साइकिल है, देखो ना एकदम नवीन है. एक है, लेना है तो दो, नहीं तो मैं जा रहा हूँ. हाँ ठीक है. ये रुक 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 भैया, थोड़ा तुम्हारा नहीं और मेरा भी नहीं, कुछ बोलना इसका. 5. Few inches later. अरे भाई साहब, इसको तो गंज लगा है. अरे गंज तो तुम्हारे डोके में लगा है, इसका क्या 5 रुपए करके क्या करूं मैं? अरे भाई साहब, हमारा घर में सब देखना पड़ता है, बीवी बच्चा सड़क पर है. अरे फिर नया साइकिल का क्या 5 ही रुपए दोगे क्या तुम? अरे ये बेच कर मैं मेरा घर बांधूंगा. Few minutes later. अरे भाई साहब, देना है तो दो, नहीं तो मैं जा रहा हूँ. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. ओ भैया, क्या हुआ भैया? इधर क्या हुआ का? इधर एक काम करो, नहीं मेरा नहीं तुम्हारा, बीच में का बोलो, फिर ले जाओ. 10. 3 days later. भाई साहब, तुम्हारा नहीं मेरा नहीं, 200 रुपया. 200 रुपया आज चलेगा तो ठीक है. हे भगवान, तेरी लीला अपरंपार है. भंगार. काय रे, जेवली का? नाही नाही, आज उपवास आहे. तुझे अरे अगं, हे संसार घातलं त्याला. हा बापूस आवरे पुन्हा तमाशी राहिला, त्याला पाणी विचारायचं, जेवण विचारायचं. हा कोणे दाखवते, कोण आहे? आता 40 वशिला. अच्छा, हमको सिखा रिया है. मी एडेन्सर काय करता? अरे बापाचा थांबलो तर मुस्कट फोडू. पक्का बोला शिकला तू, पाठ फोडू तुझ्या. मराठी माणसा A few minutes later. 3 days later. तुझी पाठ फुटणार सर. A few moments later. 3 days later. माना बोलायला बापासला. अगे जरा पाणी आणतेस का ग? हा खावायला नको देवायला.
पक्का मार खाल्ला गेला आज. डोलकर दर्याचा राजा मी डोलकर दर्याचा राजा घर पाण्यावरी अरे शालीन का गेलास आज तू? राजा आज शाळेला सुट्टी आहे. अरे कोणशी बापाची सुट्टी दिली शालीला? अरे राजा ही काय पितेस? अरे त्या मुठापेक्षा ही तरी बरी. अरे राजा तुला इंग्लिश देतो, इंग्लिश याच्या पेक्षा भारी. अरे तो मुतकून पीर. अरे राजा याच्या पेक्षा भारी आणून देतो तुला. खारी? कोणशी खारी? अरे राजा खारी नाही, दारू भारी. असं असं बस कौरी सेवा अरे करशील. राजा देऊन ते करता. पैशांवरच लक्ष आहे वाटते. हारशील का पण? अरे राजा तू टेन्शन नको घेऊ, याच्यापेक्षा भारी आता तू दे बस. नाही हारली कानफट फोडी तुझं मी. अरे राजा तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. मला काय खरं नाही वाटत. तू दे बस. येतो राजा. अरे याचा बापूस बेवरा यो बेवराच निघाला वाटते. दारू तारी केली सरकारने बंद आपण जो आपली मेहनतची पिताव ना, पिताव नाही खाताव. हे? खाते. खाता न पिताव. हा अरे दारू पिऊन लोटताना बघितलंय, नाचताना बघितलंय, मारा झाल्या. हे अभ्यास कोण करते? तेच ना, काय समजे नाही त्याच. हे मला काही नीट समजे रे, काय करायचं तेच नाही समजे बाई. आम्ही असे पाईप दाखविले ते कसं काय समजे नाही मला हे. अरे तू एक काम कर, पॅक मारे त्याची नोल. हा होत. दारू नहीं रे बाबा, दवाई है. अरे आता समजलंय मला सगळं. अबे मजा आएगा ना भिड़ो. अरे मी फुकट घालविले, पॅक मारून सगळं होते. बरोबर आहे. याचा रिप्लायच नाहीये. दाखव. अरे सोडून दे ना तिला, तिचे कला मंगारी लागते. हीच पाहिजे मला. त्यापेक्षा मस्त एक पॅक मार. दारू नहीं रे बाबा, दवाई है. हुंकळ वाजते तुझा. आईला रिप्लाय. हे ते जाऊन दे. त्या दिवसाला बंदरावर गेल तू, याचा बापूस असा बघिते. माझा बापूस तुझा आज असा फापलत चालते त्या दिवसा. हे बापा ते बापासला बोलायचं. Few moments later. माझे बापासला बोलायला टाकलं फोरीन. काय रे, कोणाला टाकलं परत आहे? त्याला शाळेत 5,000 रुपये भरले, तू याला पिवायला बसलाय. हा काय रे तुझे वाजायला वाचतील. अरे माना दारू हारणार होतास का नाही? स्वतःच पिऊ लागला असता तू बापाची सारखी. अरे ही औलादी आम्ही घडवायची. आज बापू सगळे कष्ट करतात, यश खायला दारू पिवला आहे, यांच्या शिक्षणावर पिवला खर्च करायचा. 5-5 हजार बोलायची. दारू पिताले बाहेर जावा बाहेर. निसर्ग किती सुंदर आहे. अरे हे धंदे करून तुमच्या आरोग्यावरती एवढं परिणाम, प्लस तुम्हाला टेन्शन, तुमच्या आई वडिलांना टेन्शन, तुमच्या आजूबाजूवाल्यांना टेन्शन. समजत नाही. चल तू घरी चल, चल घरी.
मम्मी माझी सायकल कुठे गेली? तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आजच्या काळामध्ये जे व्यसन, किडनॅपिंग, चोरी यांसारख्या प्रकारामुळे आजची यंग जनरेशन ही पूर्ण वाया चाललेली आहे. ज्या व्यसनाच्या आहारी जे ते जात आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती, त्यांच्या सभोवतालचा जो परिसर आहे, समाज आहे, त्याच्यावरती एक मोठा इम्पॅक्ट पडत आहे. तर आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सर्व गोष्टींपासून ही यंग जनरेशन वेगळी राहिली पाहिजे आणि आपल्या भारताचं भवितव्य तसेच आजची भावी जनरेशन पुढे गेली पाहिजे, हेच सांगण्याचं तात्पर्य आहे. तसेच ही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला ज्या लोकांनी सबस्क्राईब करून ठेवलं असेल यार, त्यांचं मनापासून हृदयापासून धन्यवाद. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, आपल्याला भरपूर वेळ आहे, अजून भरपूर अशा मनोरंजन व्हिडिओ येणारच आहेत. त्यासाठी आरामात चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.